गोकुळ दूध संघाने जाहीर केलेल्या 136 कोटींच्या फरकातील 40% रक्कम डिबेंचरपोटी कापल्यामुळे उत्पादकांमध्ये संताप आहे। फरक रक्कम वाढवा किंवा कपात केलेली रक्कम परत करा या मागणीसाठी आज सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क इथल्या गोकुळ कार्यालयावर गाई म्हशींसह मोर्चा काढला जातो। यामुळे दिवाळीत आर्थिक अडचण येत असल्याचा उत्पादकांचा दावा आहे। डिबेंचरमध्ये कपात केल्यामुळे उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मागणी या सभासदांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या मोर्चाची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी गाई आणि म्हशींचं पूजन करून खरं तर या मोर्चाची सुरुवात झालेली आहे आणि आता हा मोर्चा या परिसरात येऊन पोचलेला आहे। गोकुळ दूध संघाने सभासदांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी साधारण 135 कोटी रुपयांचा फरक दिला होता। मात्र हा फरक देत असताना दूध संघावरील जी रक्कम आहे या रकमेतला डिबेंचर चा जो फरक आहे हा फरक साधारण 70% जो असतो त्यामध्ये साधारण 40% हा कपात केल्यामुळे सभासद आता आक्रमक झालेले आहेत आणि हा मोर्चा आता त्या विरोधात गोकुळ दूध संघाच्या परिसरात आलेला आहे। कोणत्याही परिस्थितीत डिबेंचरची रक्कम परत द्यावी किंवा याचा फरक जो आहे तो शेतकऱ्यांना किंवा सभासदांना द्यावा अशी मागणी गोकुळच्या या सभासदांनी केलेली आहे। आता याकडे जिल्हा गोकुळ प्रशासन नेमका काय निर्णय देतं याकडे संपूर्ण सभासदांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।